बाबासाहेब काही असे कवड्या गोट्या खेळणारे, गल्लीतले विटी दांडू खेळणारे नव्हते. तमाम भारतीय आंबेडकरी अनुयायांचा आणि तमाम भारतीयांचा त्यांनी लिखित स्वरूपात माफीनामा द्यावा ही मागणी तर माझी ॲट्रॉसिटीची होती. परत एकदा सांगते, त्यांचं सुदैव आहे आणि माझं दुर्दैव आहे की त्यांच्यावर नाही. आमच्या सगळ्या बांधवांनी अभ्यास केला, पण याचा अर्थ आम्ही त्यांना सोडतोय असंही नाहीये. कारण सूत्रसंचलन करणाऱ्यांच्या स्क्रिप्टमध्येही कुठे बाबासाहेबांचा उल्लेख नव्हता. दिलगिरी व्यक्त करण्यासारखं त्यांनी नाही केलेलं एक कृत्य, आणि तोही लिखित स्वरूपाचा माफीनामा. कारण शब्दांना मीडिया काय, उद्या तो व्हिडिओ पण उडवून टाकते. मागणी माझी अजून पण तीच आहे, कारण आम्ही संविधानिक लढाई लढतोय आणि संविधानाच्याच ह्याच्याने हे करतोय. मागणी तर माझी ॲट्रॉसिटीची होती. परत एकदा सांगते, त्यांचं सुदैव आहे आणि माझं दुर्दैव आहे की त्यांच्यावर नाही. आमच्या सगळ्या बांधवांनी अभ्यास केला, पण याचा अर्थ आम्ही त्यांना सोडतोय असंही नाहीये. त्यांनी वैयक्तिक दिलगिरी व्यक्त केली, त्या दिलगिरीला ती तकलादू, तिला मी काही मानत नाही. त्यांनी लेखी माफीनामा, वैयक्तिक माझा, तमाम भारतीय आंबेडकरी अनुयायांचा आणि तमाम भारतीयांचा त्यांनी लिखित स्वरूपात माफीनामा द्यावा हीच माझी कालच्या प्रकरणातून अपेक्षा आहे. कारण ते जे आता शब्द, खूप अलंकारिक शब्द वापरतायत ना, की अनवधानाने झालेली चूक, नाही, हे अनवधानाने झालेली नाहीये, ही जाणून बुजून केलेली आहे. कारण सूत्रसंचलन करणाऱ्यांच्या स्क्रिप्टमध्येही कुठे बाबासाहेबांचा उल्लेख नव्हता. एक जण चूक करू शकतो, सगळंच नाही. ठरवूनच एखाद्या व्यक्तीचा अपमान करायचा झाला, अपमान काही फक्त शिव्या देऊन किंवा त्याला डिवसून, त्याला अपशब्द बोलूनच नाही केलं जात. तर अवहेलना करणं हा पण अपमानाचाच एक भाग आहे, की एखाद्या व्यक्तीला आदर न करणे, त्याला जाणून बुजून दुर्लक्षित करणे, त्याला महत्व न देणे, ह्या गोष्टी पण अपमानामध्येच मोडतात. जे त्यांनी केलं बाबासाहेबांसाठी केलं. बाबासाहेब काही असे कवड्या गोट्या खेळणारे, गल्लीतले विटी दांडू खेळणारे नव्हते. ते एक प्रतिष्ठित, एक माननीय, सगळ्या जगाने त्यांचं मोठेपण स्वीकारलेलं आहे. ते अभ्यासू होते, ते ज्ञानी होते, ते विश्वरत्न होते आहे. अशा माणसाचा त्यांनी अपमान केलाय, अशा गल्लीतल्या गोट्या तोट्याचा नाही केलेला आहे त्यांनी. तर हे तर त्यांना जाण पाहिजे. इव्हन ते ज्या पदावर आज बसलेले आहेत, ते पद पण त्यांना संविधानानेच दिलेलं आहे ना. हे ते कसं विसरू शकतात? पद घेताना त्यांना संविधान आठवतं, सगळी प्रोसिजर संविधानात्मक आहे, मग त्यांना बाबासाहेबांचा विसर कसा काय पडतो? छत्रपती महाराजांचा त्यांनी जयघोष केला, आनंद झाला, ते तर आमच्या काळजात आहे. संभाजी महाराजांचा त्यांनी जयघोष केला, खूप आनंद झाला आणि खरंच कान आतुर झाले होते की त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन करावं. नाही जयघोष, निदान आज संविधान दिवस आहे, संविधानाचा उल्लेख करता करता कुठेतरी म्हणण्यापेक्षा बाबासाहेबांचा तिथे हक्क आहे. जर मी एखादा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे, आपण कुसुमाग्रजांना मानतो. एक उदाहरण सांगते, कुसुमाग्रजांना आपण, त्यांची एक वेगळी ओळख आहे, आज ते हयात नाहीये. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज, आपल्या सगळ्यांचे आवडते वामन शिरवाडकर, विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर, आज ते हयात नाहीत. परंतु कुसुमाग्रज म्हटल्यावर ज्ञानपीठ येतो आणि ज्ञानपीठ म्हटल्यावर कुसुमाग्रज येतो. मग तिथे आपण जर ह्यांची अचिव्हमेंट विसरत नाही, तर तिथे हे म्हणजे इतक्या सक्षम पदावर बसणारा हा माणूस इतका कसा दुर्लक्षित असू शकतो, इतका कसा त्यांची तर अनवधानाने शब्दांनी इतका कसा अनभिज्ञ असू शकतो? मला पण चांगले चांगले शब्द वापरता येतात, कसं काय असू शकतो? याला विसराळूपणा तर नाही म्हणू शकत ना आपण. जाणून बुजूनच केले. मग मी तेच सांगते की एखाद्याला अपशब्द बोलणे किंवा त्याला त्रास देणे, त्याला शिव्या देणे, मारझोड करणे म्हणजे अपमान नाही. त्याची अवहेलना करणे, त्याला नाकारणे, त्याला म्हणजे रीतसर त्याचा आदर न करणे, त्याचा अनादर करणे, हा पण तर हेच झाला ना, अपमानच झाला ना. दिलगिरी ही तकलादू आहे सर. मी परत एकदा सांगते की एखाद्याचा पेन त्याने आपल्याला दिला गरजेपुरता आणि आपण तो नकळत 2 पावलं पुढे गेलो, विसरलो आणि मग आपल्या लक्षात आलं की अरे पेन माझ्याकडे राहिला, किंवा त्याने आवाज दिला, तो परत केला ना, तर आपण त्याला दिलगिरी, सॉरी माझ्याकडनं नकळत पेन राहिला बरं का, त्याला दिलगिरी म्हणू शकतो. पण दुसऱ्याचा पेन चोरून नेणं आणि मग त्याने सांगितलं की तू माझा पेन चोरलाय, त्यावेळेस माफी मागण्यासारखाच गुन्हा झालेला असतो, जो त्यांनी काल केला. ही दिलगिरी व्यक्त करण्यासारखी छोटीशी गोष्ट नाही. मी परत एकदा सांगते, बाबासाहेब काही गल्लीतले गोट्या खेळणारा मुलगा नव्हता. तो रात्रीच्या वेळेस रस्त्यावरती दिव्यांखाली बसून अभ्यास करणारा माणूस होता. तो आदर्श विद्यार्थी म्हणून आज त्यांची आपण घोषणा केली आहे, तो दिवस मनवतो आपण. तो विद्यार्थी दशेपासूनच इतका तो ज्ञानी माणूस होता, व्यक्ती आहे. मग ह्यांनी कसं काय असं करावं? दिलगिरी व्यक्त करण्यासारखं त्यांनी नाही केलेलं एक कृत्य, आणि तोही लिखित स्वरूपाचा माफीनामा.
कारण शब्दांना मीडिया काय, उद्या तो व्हिडिओ पण उडवून टाकतील, पण लिखित जसं बाबासाहेबांचं संविधान आज लिखित आहे, ते चिरायू आहे, राहणार आहे, ते पुस्तक तुम्ही छापू शकता, त्याच्या प्रत जतन करू शकता, तसा लिखित माफीनामा आमच्या तमाम आंबेडकरी अनुयायांना हवा आहे, लिखित स्वरूपाचा. हे मीडियाला आम्ही मानत नाही, हा तुम्ही व्हिडिओ उडवून पण टाकाल उद्याला, तसं नको, लिखित स्वरूपाचा पाहिजे. बाळासाहेबांचा फोन आला, साहेबांचा फोन, मी त्यांच्याशी जास्त नाही बोलू शकले, परंतु त्यांनी माझ्यासाठी स्टँड घेतलाय, मला एवढं माहितीये, आणि नक्कीच ते माझ्या पाठीशी आहेत. कारण त्यांचा पण तर एक प्रकारे अपमानच झालेला आहे ना, की ते त्यांचे वंशज आहेत, आणि आज ते हयातीत असताना त्यांच्या घराण्याचा एवढा अपमान होतोय, तर मला असं वाटतं की नंतर ते काय करू शकतात ह्याच्याहून तुम्ही अंदाज लावा. काल पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ अधिकारी देखील आले होते, आपल्या त्यांच्याशी काय चर्चा झाली, आपण अर्ज देखील दिला. कुठले वरिष्ठ अधिकारी? जे कोणी वरिष्ठ अधिकारी असेल तर पोलीस ठाण्यात जेव्हा आपण खूप उशिरा आले ते, एकतर सगळेच काही भेटले नाही, त्यांची मीटिंग चालू होते, हेच आम्हाला वारंवार कारण सांगितलं होतं. त्याच्यामध्ये PIना मी काल भेटले, तर त्यांनी तक्रार अर्ज पण स्वीकारलाय, ज्याच्या मी माफीनाम्याची मागणी केलेली आहे, आणि मला तो लिखित स्वरूपात त्यांचा माफीनामा हवा. माझा वैयक्तिक, तमाम भारतीय आंबेडकरी अनुयायांचा आणि तमाम भारतीयांचा मला लिखित स्वरूपात त्यांचा माफीनामा हवा. काल आपण उपोषणाचा देखील इशारा दिला होता. हो, ते सुदैव आहे त्यांचं, की आम्ही खूप अभ्यास केला. आम्ही म्हणण्यापेक्षा माझ्याबरोबर जी कोणी वकील मंडळी होती, मी सगळ्या वकिलांना आव्हान केलं होतं की तुम्ही ह्याच्यावर अभ्यास करा, काळजी घ्या. मी सगळ्यांना विस्तृत सांगितली, पण त्यांचं सुदैव आहे आता की अॅट्रॉसिटी त्यांच्यावर बसत नाहीये, आणि माझं दुर्दैव आहे. पण नक्की जर असं कोणी पुढे भविष्यात जर सापडलं तर आम्ही तर त्यांना सोडणार नाही. अॅट्रॉसिटीचा पूर्ण वापर करू. आणि जे लोक ऍलिगेशन करतात ना की खोट्या अॅट्रॉसिटी, तर त्याला पुरावा राहील तो सबळ. किती जणांकडून शाबासकीची छाप भेटते आणि किती जणांकडून आपल्याला शाबासकी तर सगळ्यांकडनंच मिळते, त्याबद्दल काही संशयच नाहीये. पण त्या शाबासकीने मी हुरळून गेलेली नाहीये. फक्त मला आज आनंद हा आहे, मी काल रडत पण होते आनंदाने. मला माहिती नव्हतं की माझं हे कृत्य मला कुठे घेऊन जाणार आहे, पण माझ्या पोटावर लाथ बसेल ह्याचा मला त्यावेळेस जाणीव होती. आणि विचार करा की एखाद्या ठिकाणी तुम्ही मरणार आहे हे तुम्हाला माहिती असताना सुद्धा जर तुम्ही तिथे जाताय, तर ते डेअरिंग, ते मी काल केलं, आणि ते फक्त माझ्या बाबासाहेबांसाठी केलं. तर सांगायचं असं आहे की खूप समाधान आहे मला. मी काल आनंदाने रडत होते, मला भीतीने मी रडत नव्हते. गिरीश महाजन यांच्या सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो व्हिडिओ टाकण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये ते 14 एप्रिल मोठ्या जल्लोषात साजरे करतायत. तर याबद्दल आपल्याला मी मगाशी पण एका मीडियाशी बोलताना बोलले की आमच्या शाळेमध्ये काही विद्यार्थी असे होते की ते ढ होते, म्हणून त्यांनी शिक्षकांच्या खूप पुढे पुढे केलं. ते शाळे कॉलेजमध्ये पण होते की विषय हाच असायचा की त्या शिक्षकांच्या पुढे पुढे केले तर 5-6 प्रश्न त्यांना आधी मिळतील. ज्या विषयात ते कच्चे असायचे त्याच शिक्षकांच्या पुढे पुढे ते जास्त करायचे. तसे त्यावेळेस ते ह्या विषयात कच्चे असावेत. लोकशाही त्यांना माहिती, आणि त्यांना ते आम्हाला नाकारतात, तसे आमचे लोक पण नाकारतात हे त्यांना माहिती. म्हणून ते फक्त ते ढ विद्यार्थी असल्यामुळे त्यांनी त्यांची ते आम्हाला शिक्षक समजले असतील, आणि मुद्दामून आमच्या पुढे पुढे करून आमचा विश्वास संपादन केला. आणि आता तर त्यांनी विश्वासघातच केला ना, झालं ना. तेव्हा ते छोट्या पदावर असतील, आता त्यांना जे हवं होतं ते मिळालं, मग यूज अँड थ्रो झालो की आम्ही. आता तुम्ही कोण ना आम्ही कोण, टाटा बाय बाय राम राम असं त्यांनी केलंय, यूज अँड थ्रो केलंय. त्याला काही आमच्याबद्दल त्यांना असलेली आसक्ती, आमच्याबद्दल असलेलं प्रेम, आदर असता तर तो काल दिसला असता ना त्यांच्या कृतीतून. फक्त यूज अँड थ्रो प्रयत्न केला असेल त्यांनी, मी तुमचं आहे बरं का, मी तुमचं आहे बरं का म्हणायला काय जातं. ते म्हणता ना आपण की वाघाचं कातडं घातलं म्हणून काही लांडगा वाघ होत नाही, तशात ते थोड्या दिवस आले होते पांघरून घेऊन. लावला असेल गुलालाच्या जागी निळं लावलं असेल. मग काल ज्या त्यांच्या व्यक्तींना त्यांनी स्थान दिलेलं होतं, मी बोलत नाही, कृतीतून ओळखून घ्या, त्यांचं काय योगदान आहे. त्यांनी तिथे स्थान दिलं, माझ्या बाबासाहेबांनाच त्यांनी उडवलं. तर शेवटचा प्रश्न, ही लढाई कधीपर्यंत सुरू आहे? सांगितलं ना, मला माफीनामा हवाय कायद्याने, तो पण लिखित स्वरूपात, कारण बाबासाहेबांचं संविधान लिखित स्वरूपात आहे म्हणून आहे. नाहीतर हे जर असं कुठे असतं ना, यांनी केव्हाच ते तो उडवून लिहिलं असतं, आणि केलं पण आहे ना, आता चाललंच आहे ना त्यांचं एक एक. मी काल पुन्हा एक गोष्ट बोलली, म्हणजे छोटी गोष्ट ती, बाबासाहेबांवर खापर फोडलं जातं. हा, स्त्रियांसाठी त्यांनी कायदे लिहिले ना. एखाद्या स्त्रीचा जर डिवोर्स झाला, किंवा एखाद्या नवऱ्याने किंवा बायकोने नवऱ्याशी चिटिंग केली, तर ते एक तो ऍक्ट काढून टाकला, व्यभिचार आपण त्याला म्हणायचो. त्यामुळे त्या स्त्रीला आणि पुरुषाला शिक्षा मिळायची, आणि जर झाला डिवोर्स तर त्या स्त्रीला पोटगी मिळायची, ही तरतूद त्यांनी केली. पण आता त्यांच्याच गोटातला एक व्यक्ती आहे, वरून,
त्याने असा एक कायदा पारित केलाय की 18 वर्षाच्या वरती वयाने असलेल्या व्यक्तींना कुठल्याही स्त्री बरोबर राहता येईल, कुठल्याही पुरुषाबरोबर राहता येईल, भले ते मॅरिड असू देत किंवा अनमॅरिड असू दे. इतकी गलिच्छ संस्कृती तुम्ही ती आमच्या पदरात पाडली. लोकांना काय वाटतं, काय त्यांनी अधिकार दिला म्हणजे बाबासाहेबांनी दिला. आपण बाबासाहेबांचा याच्याशी काही संबंध नाही. तो हलकट आहे, त्याला लाज नाहीये, तो स्त्रीचा उपभोक्ता आहे, म्हणून त्याला एका जीवनात भरपूर व्हरायटी हवी होती, म्हणून तो कायदा त्यांनी पारित केला. हे लोक बघतायत का? खापर कोणावर फोडतोय? बाबासाहेबांनी. हे नंतर यांनी घुसडवलेल्या गोष्टी आहेत ना. बाबासाहेब एवढे गलिच्छ आहे का? एवढे लेवलचे आहे का? ह्यांचे लोक विदेशात गेले करून इकडे आले तरी यांना पुरस्काराची हाव. आमच्या बाबासाहेबांना दाखवा बरं तिथे गालबोट लागले का? अरे लुसी सारखी गोरी चमडीची बाई त्यांच्या मागे लागली होती, तिची त्यांना लोभ नाही आला. ह्यांच्या करून इथे पसार झाले, त्याचे पुरावे तिथे आहेत. नावं घेतले की बोमट्या मारतात, लगेच देशद्रोही ठरवून आम्हाला जेलमध्ये टाकतात. हुकुमशाही आहे की नाही? करा ना कम्पेअर. आमच्या म्हणतात ना, नखाला नाही तर बोटाला कुठून येणार आहे. आम्ही असेच आहोत. तुम्ही कुठे आमची बरोबरी करताय? संस्कृती तर आम्ही जपली आणि जपणार. आम्हाला माफीनामा हवाय, तोही लिखित स्वरूपात. लिखित असलं ना तर ते जतन करता येईल. संविधान आपण आजपर्यंत जतन करतोय ना, हे दिलगिरी फिलगिरी याला मी मानत नाही. तुम्ही पेन चोरलेला आहे, तो चुकीने नेलेला नाही, तुम्ही चोरून पेन नेला, त्यामुळे माफीच मागा.